संधिकाली या अशा सखा सोबती आहे. संधिकाली या अशा सखा सोबती आहे आणि तरीही या सांजवेळी लेकरांची आस आहे. संधिकाली या अशा सखा सोबती आहे आणि तरीही या सांजवेळी लेकरांची आस आहे. तरीही या सांजवेळी लेकरांची आस आहे. नमस्कार रसिक श्रोते हो, मी विद्या पुन्हा एकदाच्या व्हिडिओत आपणा सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करते. रसिक हो, काळ बदलला, रूढी बदललेल्या, वेळ बदलली. खरं तर आपणही बदलत आहोत. आपण खूप सुशिक्षित झालो आहे, खूप प्रगत झालो आहे, अगदी अंतराळात पोचलो आहे, कामात व्यस्त झालो आहे, सुखसुविधांसाठी अहोरात्र काम करतो आहे, एकांत प्रिय झालेला आहे, स्वतःची स्पेस महत्त्वाची वाटू लागलेली आहे आणि या सगळ्याच्या नावाखाली कुठंतरी स्वार्थी पण खूप जास्त झालेलं आहे. मी आणि माझं एवढंच जग उरलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. खरं तर माणूस हा समाजप्रिय प्राणी. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. घर छोटं किंवा मोठं हा प्रश्न कधीच नव्हता. तर त्या घरामध्ये अनेक नात्यांची गुंफण होती. पण आज हीच नाती परकी आणि पोरकी झालेली आहेत, होऊ लागलेली आहेत आणि या नात्यांचं ओझं होऊ लागलेलं आहे, नाती जड होऊ लागलेली आहेत. घरात खरं तर आईवडिलांनाच थारा नाही, आईवडिलांनाच जागा नाही, तर इतर नात्यांची काय कथा. आणि हे जरी कटू असलं तरी हे सत्य आहे. आणि म्हणूनच मग पैसा बोलू लागला आहे आणि ज्याला आपण परमेश्वराचं रूप म्हणतो असे आपले आईवडील ज्यांनी आपल्याला जग दाखवलं, त्यांच्यासाठी आपण दुसरा पर्याय शोधलेला आहे, वृद्धाश्रम. सहजपणे आपण आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडतो आहे. ही काळाची गरज की आपण बघितलेली आपली सोय, हा ज्याचा त्याचा विचार, हा ज्याचा त्याचा प्रश्न. आणि तरीसुद्धा ही वस्तुस्थिती, ही परिस्थिती बघून काळजात आतपर्यंत कळ उठते, मन तळमळतं, चलबिचल होतं, विचारांचं काहूर माजतं, वेदना संवेदनांचं द्वंद्व सुरू होतं की खरंच आपण इतके बदललो आहे, खरंच आपण इतके स्वार्थी झालो आहे का? पैसा इतका महत्त्वाचा, व्यवहारी असणं खरंच इतकं महत्त्वाचं? अनेक प्रश्न आहेत, पण या क्षणी हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. आणि हेच विचारांचं काहूर, हेच मनातील द्वंद्व आज या शब्दांच्या रूपानं बाहेर आलेलं आहे, तुमच्यासमोर आलेलं आहे. अर्थातच आजची कविता वृद्धाश्रम. काळाची गरज की आपण आपली बघितलेली सोय. काळ बदलला, रूढी बदलल्या, जगण्याच्या संकल्पना बदलल्या. काळ बदलला, रूढी बदलल्या, जगण्याच्या संकल्पना बदलल्या, नात्यांच्या कल्पना बदलू लागल्या. जगण्याच्या संकल्पना बदलल्या, नात्यांच्या कल्पना बदलू लागल्या. एकांत प्रिय झाला, स्पेस महत्त्वाची झाली. एकांत प्रिय झाला, स्पेस महत्त्वाची झाली आणि प्रायव्हसीच्या नावाखाली नाती आड येऊ लागली. एकांत प्रिय झाला, स्पेस महत्त्वाची झाली आणि प्रायव्हसीच्या नावाखाली नाती आड येऊ लागली. आईबाप जड झाले आणि वृद्धाश्रमांना पेव फुटले. आईबाप जड झाले, वृद्धाश्रमांचे पेव फुटले. स्वार्थाला ऊत आला आणि माणूस पण जड झाले. आईबाप जड झाले आणि वृद्धाश्रमांचे पेव फुटले. स्वार्थाला ऊत आला आणि माणूस पण जड झाले. पैशाचं महत्त्व वाढलं, मायेचं ओझं वाटू लागलं. पैशाचं महत्त्व वाढलं आणि मायेचं ओझं वाटू लागलं. ज्यांनी जग दाखवलं त्यांनाच आम्ही परकं केलं. पैशाचं महत्त्व वाढलं, मायेचं ओझं वाटू लागलं. ज्यांनी आम्हाला जग दाखवलं त्यांनाच आम्ही परकं केलं. हाडाची काडं केली, रक्ताचं पाणी झालं. हाडाची काडं केली, रक्ताचं पाणी झालं आणि ज्यांच्यासाठी हे सारं सोसलं त्यांनीच आज वाऱ्यावर सोडलं. हाडाची काडं केली, रक्ताचं पाणी झालं आणि ज्यांच्यासाठी हे सगळं केलं त्यांनीच आज वाऱ्यावर सोडलं. खरंच कलियुग आलं. खरंच कलियुग आलं, माया पोरकी झाली. खरंच कलियुग आलं, माया पोरकी झाली आणि आपल्यांनीच आपल्यांना परकेपणाची जाण दिली. खरंच कलियुग आलं, माया
पोरकी झाली आणि आपल्यांनीच आपल्यांना परकेपणाची जाण दिली. काय चुकलं कुठं चुकलं अगदी कळेनासं झालं. काय चुकलं कुठं चुकलं अगदीच कळेनासं झालं आणि इतकं व्यवहारीपण बघून मरण सोपं वाटू लागलं. काय चुकलं कुठं चुकलं अगदी कळेनासं झालं आणि इतकं व्यवहारीपण बघून मरण सोपं वाटू लागलं. दुःख हे कसं पचवावं, दुःख हे कुणाला सांगावं. दुःख हे कसं पचवावं, दुःख हे कुणाला सांगावं आणि काळजानंच काळजाला इतकं कसं का दुखवावं. दुःख हे कसं पचवावं, दुःख हे कुणाला सांगावं आणि काळजानेच काळजाला इतकं कसं का दुखवावं, इतकं कसं का दुखवावं. रसिक हो, खरं तर ही कविता लिहिताना आणि आता सादर करताना सुद्धा मन खरंच इतकं तळमळतं आहे, वेदना होत आहेत. पण ही सत्य परिस्थिती आहे, हे नाकारून पण चालत नाही. कविता कशी वाटली नक्कीच आपले अभिप्राय द्या. आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी, शुभेच्छांसाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. लवकरच भेटतोय पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.